औषध म्हणजे जीवनदान. पण तेच औषध जर निकृष्ट निघालं तर विश्वास कोणावर ठेवायचा? पुण्यातील थेरगाव येथे महापालिकेच्या रुग्णालयात घडलेली ही घटना अनेकांना हादरवून सोडणारी आहे. ज्येष्ठ नागरिकांना देण्यात आलेल्या गोळ्यांचा एक संपूर्ण साठा निकृष्ट दर्जाचा असल्याचे समोर आले आहे. तब्बल 16,400 गोळ्यांचा बॅच परत मागवण्यात आला असून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. काळेवाडीतील ज्येष्ठ नागरिक शकुंतला भुतेकर या त्यांच्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेल्या होत्या. नेहमीप्रमाणे त्यांना महिनाभराची औषधं देण्यात आली. मात्र घरी आल्यानंतर त्यांच्या मुलाने गोळ्यांचा रंग आणि दर्जा वेगळा असल्याचे लक्षात आले. गोळ्या अधिक गडद आणि निकृष्ट वाटत होत्या. संशय आल्याने त्यांनी तात्काळ रुग्णालयात याबाबत माहिती दिली आणि तिथेच खळबळ उडाली. प्रश्न इथेच निर्माण होतो, जर या गोळ्या नकळत घेतल्या गेल्या असत्या आणि काही विपरीत परिणाम झाला असता तर या घटनेची किंवा ह्या गोष्टींची जबाबदारी कोणाची ठरली असती? महापालिकेच्या रुग्णालयांवरती अवलंबून असलेले अनेक ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण हे खाजगी उपचार परवडत नसल्यामुळे याच व्यवस्थेवर विश्वास ठेवतात. तो विश्वास डळमळीत करणारी ही घटना आहे. रुग्णालय प्रशासनाने संपूर्ण साठा परत पाठवून चौकशीचे आदेश दिल्याचे सांगितले जात आहे. लिखित अहवाल सादर करण्यात आला असून संबंधित रुग्णाला माफीनामा देण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र नागरिकांचा सवाल कायम आहे, फक्त साठा परत करणं पुरेसं आहे का? औषधं खरेदी, साठवण आणि दर्जा तपासणी प्रक्रियेत नेमकी चूक कुठे झाली? निकृष्ट किंवा मुदतबाह्य औषधांचे वितरण ही केवळ प्रशासकीय चूक नसून ती रुग्णांच्या जीवाशी खेळण्यासारखी बाब आहे. त्यामुळे पुरवठादारावरती तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, औषधांचे नमुने तातडीने तपासले जावेत आणि भविष्यात अशी चूक पुन्हा होऊ नये यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी अशी मागणी होत आहे. कारण प्रश्न केवळ 16,400 गोळ्यांचा नाही, प्रश्न आहे हजारो रुग्णांच्या विश्वासाचा. या गोष्टीवर तुम्हाला देखील काय वाटतंय हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि पाहत राहा पुणेच फास्टेस्ट ग्रोईंग चॅनल न्यूज डॉट्स.